नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? लाईफ इन USA या आपल्या मराठी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता इथे थँक्सगिव्हिंगचे सुट्टी चालू झाली आहे. मुलांना इथे आठवडाभर सुट्टी आहे. तर आम्ही एक ट्रिप प्लॅन केली आहे ऋतुवासाठी. ही ट्रिप ती लहान असल्यापासून आमच्या मनात होतं तिच्यासाठी हे वेकेशन प्लॅन करावं. तर आत्ता यावेळेला हा योग जुळून आला आहे. तर चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर ट्रिपला. आम्ही चाललो आहे डिझनीलँड रिसॉर्टला, ॲनाहेम लॉस एंजेलिस इकडे. तिकडे जाण्यासाठी आपण म्हणजे प्लेझंटनवरून 6 तासाचा ड्राईव्ह पण आहे, पण आम्ही फ्लाईटने जाणार आहोत. आमची फ्लाईट सॅन होजेवरून आहे. सॅन होजे टू लॉस एंजेलिस आमची फ्लाईट आहे. फ्लाईटचं ड्युरेशन साधारणतः 1.5 तासाचं आहे. तर आता आम्ही कॅब बुक केली आहे. कॅबने आम्ही एअरपोर्टला जाऊ. सॅन होजे एअरपोर्टला जायला आमच्या इथून 1 तास लागेल. एअरपोर्टच्या आतमध्ये आम्ही आलो आहे. आता आम्ही LAच्या एअरपोर्टला आलो आहे आणि आमच्या पॅकेजमध्ये आम्ही इथे रेंटल कार बुक केली होती. तर आता मी शटलने कारचं पिकअप घ्यायला चाललो आहे.
ॲक्च्युली आम्ही राहतो त्या भागामध्ये आज भरपूर पाऊस होता, त्यामुळे आमची फ्लाईट जी आहे ती 1 तास लेट झाली. पण पायलटने समाऊ जे डिस्टन्स आहे ते कवर केलं, त्यामुळे 1 पाऊण तासातच आम्ही LAला पोचलो. सो इकडे आमचं पिकअप जी कार आहे त्याचा पॉईंट इथे आहे. आम्ही ॲव्हिस नावाच्या कार आम्ही रेंटने घेतली आहे, तर त्याच्यासाठी हा पॉईंट आहे. तर आम्ही इथे थांबू, मग अशा शटल्स येतात, मग त्याच्यात बसून आम्ही जाऊ. सो ही आता बस आली आहे. ह्या बसमध्ये जी आहे पाठची ॲव्हिस लिहिले, त्यात आम्ही चढू आता. सो इथे बॅग ठेवायला त्यांनी अशी अरेंजमेंट केली आहे. सगळे फ्लॅग लावलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या इंडियाचा पण फ्लॅग दिसतो आणि तो पण ऑलमोस्ट अगदी मधोमध. हे आम्ही इथे कार रेंटल घ्यायला आलो आहे, 5व्या फ्लोअरवर आलो आहे आणि इथून बघा काय मस्त व्ह्यू आहे. LAचं क्लायमेट एकदम भारी आहे, म्हणजे थंड वारा आहे, हलकंसं ऊन आहे, फिरायला एकदम मस्त क्लायमेट आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे कार रेंटल्स आहेत, जसे डॉलर, थ्रिफ्टी, हर्ट्स, एव्हिस, बजेट, एंटरप्राइज. सो आम्ही एव्हिसकडून कार रेंटवर घेतली आहे. आमचे सगळे डॉक्युमेंट फॉर्मॅलिटीज करून झाली आणि आता त्यांनी आम्हाला गाडी अलॉट केली. तर इथे खाली फर्स्ट फ्लोअरवर तुम्ही आले की तुम्हाला हे असे गाडी आणि वरती त्याचे नंबर्स दिलेले आहेत. तर आमचा G64 आहे, हे G45पर्यंत आलो. सो ही निसानची गाडी आम्हाला रेंटने आम्ही घेतली आहे. हयात रिजन्सी हॉटेल आम्ही बुक केलेलं, तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलो. सो आम्ही आता फायनली हयात रेजन्सी हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. आता थोडंसं फ्रेश होऊ आणि काहीतरी डिनर करून येऊ. तर आजचा हा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते. लवकरच भेटूया डिझनीलँडवाला व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.